आपण ज्या वेळेला मुलाच्या जातीचा दाखला काढायचा विचार करत असतो त्यावेळेला स्वतः वडिलाचा म्हणजे पालकांचा जातीचा दाखला स्पष्ट आहे की नाही याचा रिसर्च चालू होतो, याच्यावरती संशोधन चालू होतं। आपण काय करतो, जनरली मूल आपलं जातं 10वी आणि 12वीला। 10वी 12वीच्या वेळेला जोपर्यंत आपल्या मुलाला जातीच्या दाखल्याची नितांत गरज भासत नाही तोपर्यंत आपण जातीच्या दाखल्यावरती काही विचार करत नाही। तर हे अतिशय चुकीचं आहे। महत्वाचं आहे की आपलं मूल ज्या वेळेला बालवाडीत किंवा नर्सरीला जाणार असेल त्याच वेळेला आपल्या पालकाचा म्हणजे स्वतःचा, आपल्या मुलाला आपण ऍडमिशन घेणार आहोत तर आपल्या स्वतःचा जातीचा दाखला काढणं आणि तो व्यवस्थित काढणं अतिशय महत्वाचं आहे। त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे की या द बुद्धिस्ट इंडिया चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहत आहात। अशा प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकरी समाजाच्या हिताचे नवीन व्हिडिओ जर बनवायचे असतील तर आम्हाला थोडीशी प्रेरणा लागणार आहे तुमची, आणि ती प्रेरणा म्हणजे वेगळं काही नसून हा चॅनल द बुद्धिस्ट इंडिया चॅनल हा आपण सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवावं, जेणेकरून ज्या ज्या वेळेला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि विषय या व्हिडिओवरती येत असतील त्या वेळेला आपल्याला ही अपडेट इमिडिएटली मिळेल। बंधूंनो, तर आपण विषयाकडे वळूया की आपण जातीचा दाखला काढायच्या संदर्भात काय काय विचार करत असतो। सर्वसाधारणपणे मूल ज्या वेळेला 11वीला ऍडमिशन घेणार असतो, जिथं आपल्याला जातीच्या दाखल्याची नितांत गरज पडत असते, त्यावेळेला पालक जागे होतात आणि जातीचा दाखला काढण्यासाठी धावाधाव करत असतात। म्हणून आता आपण मुलाच्या जातीचा दाखला काढण्याच्या बाबत आणि स्वतःच्या जातीचा दाखला काढण्याच्या बाबत या माहिती दोन्हीही जवळजवळ सारख्याच असतील, फक्त मुलाचा जातीचा दाखला काढते वेळेस ही प्रक्रिया आपल्याला सोप्या पद्धतीची व्हावी म्हणून वडिलाच्या जातीचा दाखला असणं अतिशय गरजेचं असतं। अदरवाईज वडिलाच्या जातीचा दाखल्याचा शाळेचा 40 वर्षाचा पुरावा कुठं मागितला जातो, तो की योग्य नाही आहे। एससी आणि एसटी साठी 40 वर्षाचा पुरावा लागत नाही। पालकांना अशा परिस्थितीत 1-2 महिने राहिलेले असतात फक्त आपल्या मुलाच्या ऍडमिशनच्या संदर्भात, कारण आपण तिथं कमिटमेंट केलेली असते की आम्ही एवढ्या दिवसांमध्ये आम्ही जातीचा दाखला सादर करू। म्हणून त्यावेळेला आपण सगळी घाईची अवस्था झालेली असते, तर ती आपल्याला घाई टाळता योग्य प्रमाणे सुरळीत आपल्या मुलाचा आणि स्वतःचा जातीचा दाखला हा कशा पद्धतीने काढावा लागेल याच्या संदर्भात आज आपण चर्चा करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण ज्या वेळेला सेतू कार्यालयामधून एक फॉर्म विकत घेतो, तो फॉर्म विकत घेतल्यानंतर आपण सर्वप्रथम एखाद्या एजंटकडे जातो। एजंटला सांगतो की मी बौद्ध झालेलो आहे आणि मला माझ्या जातीच्या दाखल्यावरती बौद्ध आणि शेड्यूल कास्ट अशा पद्धतीचा दाखला काढून देण्यासाठी आपण त्या एजंटकडे जातो, कारण आपली तेवढी हिंमत नसते की तो सगळा फॉर्म पहिल्यांदाच पाहिलेला असतो आपण, कारण जातीचा दाखलाच काढायला आपण घाईघाईत आलेलो आहोत। आपलं मूल 10वी पास झालेलं आहे आणि आता 11वीला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा 11वी 12वी झालेली आहे आणि आता त्याला इंजिनिअरिंग मेडिकलला आणि किंवा कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल ग्रॅज्युएशन करण्यासाठी, त्या अटीतटीच्या क्षणात त्या वेळेला आपण जातीचा दाखला काढण्याचा धावा घेतलेला असतो आणि त्यामुळं आपलं डोकं हे शांत नसतं। मिळालेला 4-5 पानाचा जो फॉर्म असतो तो फॉर्म आपण कसा भरायचा याची हिंमत करत नाही सर्वसाधारण पालक। माहितगार लोक ही भरू शकत असतात, परंतु सर्वसाधारण पालक हा फॉर्म भरायच्या ऐवजी तो फॉर्म एजंटकडे जातात घेऊन आणि त्याला सांगतात की मला बौद्ध आणि शेड्यूल कास्ट, कारण आतापर्यंत प्रबोधन झालेलं आहे, आम्ही जात सोडलेली आहे, हिंदू धर्म सोडलेला आहे, आम्ही जातीची सगळे संस्कार सोडलेले आहेत, त्यामुळं आमच्या मुलाच्या आणि स्वतःच्या जातीच्या दाखल्यावरती हिंदू हा शब्द येणं अतिशय आपल्यासाठी धोकादायक किंवा आपल्याला ती गोष्ट नकोशी झालेली असते। म्हणूनच तर आम्ही बौद्ध झालेलो आहे ना हिंदू धर्म सोडून। पण हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतरचा जो प्रवास आहे जातीच्या दाखल्यापर्यंतचा, तो प्रवास करते वेळेस आपल्याला काही गोष्टी माहित नसल्या तर आपण संभ्रमावस्थेत जातो आणि आपला जातीचा जो दाखला असतो तो योग्य पद्धतीने मिळत नाही। पुन्हा सगळं करायचं, हिंदू धर्म सोडायचा, बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची, आचरण शुद्ध बौद्ध व्हायचं, समाजामध्ये प्रबोधन करायची लोकांची की तुमच्या जातीच्या दाखल्यावरती आता बौद्ध आलं पाहिजे। ज्या वेळेला आपल्या मुलाची परिस्थिती येते
11वीला ऍडमिशन घेण्याची किंवा ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेण्याची, त्यावेळेला हा प्रबोधनकार जो असतो तो कन्फ्यूज होतो, तो फॉर्म भरण्या इतपत पण त्याच्यामध्ये ताकद उरत नाही, त्याचं डोकं शांत राहत नाही. कारण स्वतःच्या मुलाच्या संदर्भात ज्या वेळेला आपण ऍडमिशनची प्रक्रिया करतो त्यावेळेला आपण भावनिक झालेला असतो, कधी कधी थोडा वेळ घाबरलेला असतो. तर तो एजंट आपल्याला काय करतो, अरे तुम्ही इथं बौद्ध लिहायला लागला, तुमचे जातीचे सगळे आरक्षण निघून जातील, तुम्हाला मिळणार नाहीत. काय कुणास ठाऊक त्या एजंटाला इतकी काळजी पडलेली असते आमची, का त्याला कुणी त्याच्या डोक्यामध्ये काय भरवलेलं असतं काय माहित. बौद्ध आणि शेड्यूल कास्ट अशा पद्धतीचा जातीचा दाखला काढायला एखादा माणूस गेला की पहिलं काम करतात की त्याला घाबरवतात. आणि हा पालक घाईघाईत आलेला असतो आणि मग त्याच्यासोबत तो तंडत बसतो, त्याच्यासोबत तो वाद घालत बसतो, पुन्हा दुसऱ्या एजंटकडे जातो. असे बरेचसे एजंट लोकांना सांगत असतात, अशा आपल्यासारख्या लोकांना, की तुम्ही जर बौद्ध लिहिला तर तुमचे जातीचे आरक्षण मिळणार नाहीत, त्यामुळे तुम्ही गप हिंदू धर्माचा उल्लेख करा आणि जातीचा उल्लेख करा. अशा परिस्थितीत आपण संभ्रमावस्थेत जातो. म्हणून मग आपण काय करतो, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना फोन करतो. आपले नेते, कार्यकर्ते, संघटना यांच्या ज्या काही ज्ञानाच्या मर्यादा असतील त्या मर्यादेपर्यंतच आपल्याला सांगतात. काही जण सांगतात तात्पुरतं हिंदू मार्ग घे, नंतर बघू, नाहीतर तू बौद्ध लिह, जातीच्या रकान्यामध्ये काही करू नकोस, ओपन तर ओपन, बाबासाहेबांनी आपल्याला एवढं दिलेलं आहे, जात सोडली तर आपण आरक्षण पण सोडू. नाही मित्रांनो, हे असं करून चालत नाही. कारण तुम्ही ज्या वेळेला ओपन म्हणून कॉम्पिटिशनला जाता त्यावेळेला तुमच्या जातीच्या दाखल्या अगोदर एक महत्वाचा दाखला तयार झालेला असतो, जो तुमच्या मुलाला शाळेत घालते वेळेस झालेला असतो. आणि तो जो दाखला असतो तो म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तुमची ज्या वेळेला तुम्ही पूर्वीची जात नोंदवलेली होती ती तिथं असणार आहे. आणि त्यावेळेला तुम्ही कितीही सांगा आम्ही बौद्ध झालेलो आहे आणि आम्ही आता उच्चवर्णीय झालेलो आहोत, उच्चवर्णीय प्रस्थापित उच्चवर्णीय लोक हे तुमचं ऐकत नाहीत. तुम्ही बौद्ध जरी झालेला असलात आणि जर तुम्ही आरक्षणाच्या फायद्यामधून, आरक्षणाच्या कोट्यामधून जर अर्ज केला नसेल तर तुम्ही ओपन मध्ये जर कॉम्पिटिशन करत असाल, मित्रांनो, भारतीय समाज व्यवस्था ही अजून इतकी सुधारलेली नाही जेणेकरून तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेतलात आणि स्वतःला ओपन कॅटेगरी ट्रीट केलात तर समोरचा ओपन कॅटेगरीचा जो व्यक्ती आहे तो तुम्हाला त्याच्या दर्जाचा समजण्या इतपत भारताची परिस्थिती अजून निर्माण झालेली नसल्यामुळं आम्हाला हिंदू धर्म सोडल्यानंतर बौद्ध धर्म आमच्या जातीच्या दाखल्यावरती आलाच पाहिजे. परंतु जातीच्या दाखल्यामध्ये दुसरा एक महत्वाचा उल्लेख असतो, तर ती जी ऍक्च्युअल जात असते त्या ऍक्च्युअल जातीचा अनुक्रमांक तिथे येत असतो. आणि तो अनुक्रमांक कोणता असतो, आता समजा SC 37 असेल, SC 37 हा आकडा जो आहे तो 37 हा आकडा अनुसूचित जातीच्या क्रमांकाचा आकडा आहे. तुमच्या जातीचा उल्लेख तिथे घेतलेला नाही, केलेला नाही, पण तुम्ही कोणत्या जातीचे बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या अगोदर हिंदू धर्मातली तुमची जी जात होती, अजून अंडरलाईन करून सांगतो मित्रांनो, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला असतो की बिफोर कन्व्हर्शन टू द बुद्धिझम, before conversion to the Buddhism, the candidate belonged to scheduled caste क्रमांक. काही जातीच्या दाखल्यांमध्ये belonged to, before conversion to the Buddhism, belonged to महार किंवा कुठली पण जात असेल असं लिहून आलेलं असतं. त्यावेळेला आमचे पालक संभ्रमावस्थेत पडतात की आम्ही तर महार जात सोडली, परंतु बौद्ध म्हणून जातीचा दाखला आम्हाला दिलेला आहे. बौद्ध म्हणून जातीचा दाखला जरी दिलेला असला तरी इथं जातीचा उल्लेख कसा आला. त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आम्ही ही जात सोडलेली असताना सुद्धा आमच्या जातीचा उल्लेख आमच्या जातीच्या दाखल्यावरती होणं हे अतिशय धोकादायक आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि आपण पुन्हा संबंधित व्यक्तींकडे आपण जातो आणि आपल्याला जातीचा दाखला असा का दिला, अशा पद्धतीचे आपण भांडणं करतो. पण आपण ती जी 2 ओळी आहेत त्या वाचत नाही. त्यांनी कसं म्हटलेलं आहे की हा आता बुद्धिस्ट आहे, पण बौद्ध धर्म स्वीकारण्या अगोदर याची कोणती जात होती त्याचा अनुक्रमांक तिथं दिलेला असतो. अशा पद्धतीची काही संभ्रमावस्था झालेली आहे समाजामध्ये, ती आपल्याला दूर करणं हे तुमचं आणि माझं दोघांचंही कर्तव्य मिळतं. तुमचं कर्तव्य कसं, ही माहिती मिळाल्यानंतर तुम्ही इतर लोकांना, योग्य वाटले तर तुम्ही इतर लोकांना ही माहिती शेअर करणं आणि अशा पद्धतीचे चॅनल्स नवीन एनर्जेटिक व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन यावेत म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन दाबणं हे आमची विनंती असणार आहे, कारण आम्हाला त्याने प्रेरणा मिळणार आहे बंधूंनो. तर
हा झाला जातीच्या दाखल्यावरती काय असावा उल्लेख. आता मी तुम्हाला जातीचा दाखला काढत असते वेळेस तुम्ही ज्या एजंटकडे जात असता त्या एजंटला जर तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं, दादा हा 8 नोव्हेंबर 1990 पासूनचा GR आहे की अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मात गेल्यानंतर अनुसूचित जातीचेच आरक्षण त्याच्या अबाधित राहते, हा त्याला दाखवा GR, हा तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो आहे. ठीक आहे. हा GR क्लिअर सांगतो आहे की अनुसूचित जातीतून तुम्ही बौद्ध धर्मात धम्मदीक्षा घेऊन बौद्ध धर्मांतरित झाल्यानंतर तुमच्या जातीच्या आरक्षण जे पूर्वीचे मिळत होते ते अबाधित राहिलेले आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आता तुम्ही जातीचा दाखला भरत असते वेळेस तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जो अर्ज भरायचा आहे त्या अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती मी इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. सर्वप्रथम इथं आलेला आहे आधार नंबर तुमचा जो काय असेल तो त्या ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचं पूर्ण नाव लिहायचं आहे, ते जन्म तारीख, नोकरी, शेती, व्यवसाय जो काय असेल, त्याच्यानंतर त्याच्या खाली त्याचा पत्ता येईल, त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक त्या फॉर्म मध्ये दिसेल. तुम्हाला इथं स्पष्ट दिसत आहे. आय थिंक त्याच्यावरून तुम्हाला चांगली आयडिया येऊ शकेल. वडिलांचं संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता तुम्हाला त्याच्या खाली द्यायचा आहे. सर्टिफिकेट अप्लाइड फॉर याच्यामध्ये तुम्ही शेड्यूल कास्टला टिक करणार आहे. ठीक आहे. त्याच्या खाली सबकास्ट काय द्यायची आहे, सबकास्ट तुम्ही द्यायची आहे बुद्धिस्ट. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे मुद्दा, खाली तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, जन्मतारीख आहे, पुन्हा जन्मस्थळ आहे. ओके. आणि मग आपण तिसऱ्या पानावरती म्हणजे फॉर्म नंबर 2 तुम्हाला जो दिला जातो त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची माहिती भरायची आहे. ती म्हणजे नाव, वय, नोकरी, शेती वगैरे, गाव, तपशील तुमचा जो काय असेल तो गावाचा, व्हिलेजचा. आणि त्याच्यानंतर एक लाईन सोडून मी वाचतोय खाली, आय बिलॉंग टू बुद्धिस्ट, हे क्लिअर तिथं म्हणायचं आहे तुम्हाला. त्यामुळं आय बिलॉंग टू बुद्धिस्ट विच इज रेकॉग्नाइज्ड ऍज, एससी वरती टिक करा. आणि आय बिलॉंग टू बुद्धिस्ट रिलीजन असं सुद्धा तिथं म्हणावं लागेल तुम्हाला. म्हणजे या दोन गोष्टीमध्ये आपण काय बघितलं, सुरुवातीला आय बिलॉंग टू मध्ये बुद्धिस्ट लिहिलं म्हणजे ही आता जात पण बौद्ध आणि धर्म पण बौद्ध हा आपण या फॉर्म मध्ये भरतोय मित्रांनो. ओके. आपण जे कागदपत्र सादर केलेले असतात या फॉर्म सोबत जे कागदपत्र आपण सादर केलेले असतात त्याच्यामध्ये पूर्वीच्या जातीचा उल्लेख असतो. आय एम द रेसिडेंट्स ऑफ द अबोव ऍड्रेस हा एक मुद्दा. त्याच्यानंतर आय एम अप्लाइंग फॉर कास्ट सर्टिफिकेट फॉर बुद्धिस्ट कास्ट इन माय नेम. त्याच्यानंतर तुमच्या गावाचा डिटेल द्यायचा आहे, तारीख आणि तुमची स्वाक्षरी करायची आहे. ओके. तर मित्रांनो हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आपण याची चर्चा करतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये नाव, गाव, पत्ता, पुन्हा त्याच गोष्टी बऱ्याचशा रिपीट झालेल्या आहेत त्या तुम्हाला मी स्क्रीन मध्ये दाखवतो आहे. जो आहे तो म्हणजे आपला फॉर्म नंबर 7. हा आताचा सेतू कार्यालयातला जो फॉर्म भरलेला आहे तो आपण भरून दिला फॉर्म. संबंधित कागदपत्र आपण जोडली, त्यांनी सांगितलेली कागदपत्र आपण जोडली. याच्यामध्ये कागदपत्रांमध्ये महत्वाचा कागद जो तुम्हाला मी आता सांगतोय तो म्हणजे तुम्ही दीक्षा घेतल्याचं जो प्रमाणपत्र असेल, भारतीय बौद्ध महासभेचं दीक्षा घेतलेलं जे प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र किंवा इतर पण धार्मिक संघटनांचं तुम्ही प्रमाणपत्र जरी जोडलात तरी ते. पण जनरली काय होतं, सगळा दस्तऐवज त्याने एकही कागदपत्र न बघता पहिलाच फॉर्म बघितला की हा व्यक्ती बुद्धिस्ट कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करतोय. त्या केसमध्ये त्याने इमिडिएटली मला विचारलं भारतीय बौद्ध महासभेचं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे. मग आम्ही काढून दाखवलं की भारतीय बौद्ध महासभेचं सर्टिफिकेट आहे, आमची पूर्वीची ही जात होती आणि आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यामुळे आम्हाला हा जातीचा दाखला नवा पाहिजे आहे. ठीक आहे. तर आपला नवीन जातीचा जो दाखला तयार केलेला असतो तो कोणत्या कोणत्या कागदांच्या आधारावर तयार केलेला असतो तो मी तुम्हाला सांगतो. आपण शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड लागत असेल तर पॅन कार्ड, पण आधार कार्ड नक्की लागतं रेसिडेन्शियल प्रूफ साठी. त्याच्यानंतर तुमचा जातीचा दाखला जो पूर्वीचा आहे तो जातीचा दाखला तुम्हाला इथं द्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे पूर्वीच्या जातीच्या दाखल्यामध्ये समजा हिंदू, महामार, डोरचामार काय असेल ते, तर तो जातीचा दाखला तुम्हाला इथं ओरिजिनली सबमिट करावा लागेल. तो मूळचा पूर्वीचा जो जातीचा दाखला आहे तो तुम्हाला इथं ओरिजिनल फॉर्म मध्ये सबमिट करावा लागेल. आणि शाळा सोडल्याचा दाखला, जुना जातीचा दाखला
धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र, हे 3 कागदपत्र तर अतिशय महत्वाचे आहेत. पुन्हा एखादी चक्कर मारा, तुम्हाला वाटलं की नाही एखादं हे कागद घेऊन या म्हटले, जा तुम्ही 2 वेळा चक्रा मारल्या आपल्या मुलांसाठी, आपल्या समाजासाठी, तर काही वाईट नाहीये. ओके, परंतु तिथं गेल्यानंतर आपली कागदपत्र अतिशय महत्वाची आहेत की तिथं व्यवस्थित जायला पाहिजे आपण विथ कागदपत्र. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं सांगतोय, कागदपत्रांमध्ये, त्या कागदपत्रांमध्ये आपण बौद्ध झाल्याचं गॅजेट जर जोडलात तर अतिशय उत्कृष्ट होतं. मित्रांनो, गॅजेटनं तुमच्या जातीचं प्रमाणपत्र निघतं का असं मला म्हणायचं नाहीये बिलकुल, पण तुम्ही गॅजेट करून जर बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर गॅजेट केलेलं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला कळतं की हे पालक जागृत आहेत, यांनी डायरेक्ट ऑफिशियली गॅजेट केलेलं आहे. मित्रांनो, आपण कायदेशीर जागृत आहोत हे संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं पाहिजे. नुसते आरेरावी करून चालत नाही मित्रांनो, नुसती भावनिकता दाखवून चालत नाही आपण. ठीक आहे, म्हणून कागदपत्रे आणि आपण कायदेशीर कशा पद्धतीने सतर्क आहोत हे संबंधित व्यक्तीला आणि अधिकाऱ्याला दाखवायचं असेल तर तुमचं गॅजेट सुद्धा जर तुम्ही तिथं जोडलात तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट निघायला सोपं पडेल. ह्या सगळ्या दस्तऐवजांचा विचार करून संबंधित अधिकारी जो असतो तो तुम्हाला जातीचा दाखला काढून देतो. त्या जातीच्या दाखल्यावरती काय केलेलं असतं, काय उल्लेख केलेला असतो ते मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. कास्ट सर्टिफिकेट त्याच्या खाली, ठीक आहे, दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री, कारण आता आपण आपले अजून सत्ता नाही ना, त्याच्यामुळं श्री हा शब्द आपल्याला झेलावा लागणार आहे अजून. तर त्यामुळं दिस इज टू सर्टिफाय दॅट श्री, ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव येईल. ठीक आहे, स्टेट ऑफ द महाराष्ट्र बिलॉंगड बिफोर कन्व्हर्शन, बिलॉंगड बिफोर कन्व्हर्शन, बिलॉंगिंग नाही टू द बुद्धिझम इज टू द शेड्यूल्ड कास्ट कम्युनिटी ऍट सिरियल नंबर डॅश डॅश डॅश. जातीचा उल्लेख नाही. काही ठिकाणी सिरियल नंबर आणि जातीचा उल्लेख दोन्ही करतात. म्हणून तरी सुद्धा मी सांगतोय इथं काय म्हणलेलं आहे, बिलॉंगड बिफोर कन्व्हर्शन टू द बुद्धिझम, म्हणजे याच्या अगोदर धर्मांतरित होण्या अगोदरची जी जात होती ती तिथं उल्लेख केली जाऊ शकते, किंवा तिथं फक्त अनुक्रमांक त्या जातीचा येऊ शकतो. तर मित्रांनो, जातीचा दाखला काढणे आणि जातीच्या दाखल्यावरती बौद्ध धर्माचा उल्लेख करणे, आणि तुम्ही जर बौद्ध धर्मात आहात आणि जातीच्या आधारावरती जर तुम्हाला आरक्षण हवं असेल तर तुम्ही पूर्वाश्रमीचे कोणत्या जातीच्या अनुक्रमांकाचे किंवा त्या जातीचे होता, मी आहे नाही म्हणत आहे, होता, त्याचा उल्लेख त्या जातीच्या दाखल्यावरती येणार आहे. याच्याच आधारे तुमची कास्ट व्हॅलिडिटीची सुद्धा प्रक्रिया तुम्ही करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी कशी करायची असते त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी नंतर बनवतो आहे. त्याच्या अगोदर गॅजेट कसं करायचं याच्या संदर्भात पण मी एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे. तो कदाचित याच्या नंतरचा पुढचा व्हिडिओ असेल. मित्रांनो, बंधूंनो, जातीचं सर्टिफिकेट काढायची जागरूकता ही मुलाला शाळेत घालायच्या अगोदर पासून तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. त्याचं कास्ट सर्टिफिकेट काढायच्या अगोदर स्वतः वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच आधारावरती तुम्हाला मुलाच्या तुमच्या पाल्याचं जातीचं सर्टिफिकेट मिळणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, याच्यात काही तुम्हाला त्रुटी दिसल्यात का, त्या तुम्ही अवश्य आम्हाला कमेंट्स मध्ये टाका. ही माहिती जर या चॅनलवरची जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ त्यावेळेला सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती आमचे व्हिडिओ दिसायला सोयीस्कर होईल. तर मित्रांनो, थांबतो मी इथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.